अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी एक मोठा आरोप केलाय। राष्ट्रवादीच्या 40 नेत्यांना अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यातील पैसे मिळाले आणि त्याचा फायदा मिळाला अशा प्रकारचा आरोप ढोबळे यांनी केलाय। साठे महामंडळ घोटाळ्यात राष्ट्रवादी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेंचा आरोप। राष्ट्रवादीच्या 40 नेत्यांनी पळवल्या गाड्या। महामंडळाचा पैसा नेत्यांनी वापरल्याचा आरोप। माजी मंत्री आणि एकेकाळचे राष्ट्रवादीचे नेते लक्ष्मणराव ढोबळे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केलाय। अण्णाभाऊ साठे महामंडळात एकट्या रमेश कदम यांनी घोटाळा केला नसून राष्ट्रवादीचे अनेक नेते घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केलाय। महामंडळाच्या पैशातून गाड्या फिरवणाऱ्या या नेत्यांचा त्यांनी 40 चोर असा उल्लेख केलाय। हे 40 जागतिक कीर्तीचे महाचोर कोण आहेत हे राज्याला समाजाला कळलं पाहिजे, तरच यातून खरे दरोडेखोर महाराष्ट्राच्या समोर येतील। रमेश कदम यांनी केलेल्या घोटाळ्याच्या पैशातून राष्ट्रवादीचे नेते गब्बर झाले, पण रमेश कदम अडचणीत आल्यावर पक्षानं त्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोपही त्यांनी केलाय। यासाठी काळजीनं पक्ष चालवण्यासाठीच हे सगळं पाप आमदार रमेश कदम यांनी केलेला आहे। ज्यांना लाभ झाला ते रुबाबात मिरवताना दिसतायत आणि ज्या माणसानं पक्षासाठी माती खाऊन जेलमध्ये जाणं पत्करलं त्याच्याबद्दल मात्र आता कुणीच बोलायला तयार नाही। लक्ष्मणराव ढोबळेंनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर त्यांना आत्ता कंठ फुटलाय। ज्यावेळी ते राष्ट्रवादीत होते त्यावेळी त्यांना हा घोटाळा दिसला नाही का असा सवाल उपस्थित केला जातोय। वसीम अत्तार, जय महाराष्ट्र, सोलापूर।